नमस्कार मित्रांनो, हे आहे नेहरू शर्ट. नेहरू शर्टला आपण पुढे जे कटाई करत असतो ती कटाई आपण आता करणार आहोत. पहा, जवळजवळ 8.5-9 इंच कटिंग करायची ती. ते पहा, दोघांचा सेंटर आहे हा, या दोघांचा सेंटर आहे. अजून एकदा समजून घेतो. हे पहा, याला म्हणतात सेंटर. हा झाला सेंटर. आता पुढची जी पट्टी असते काच बटनची ती आपण आता कटिंग करणार आहोत. 9.5 इंच वरती आपण घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता हे सेंटरमध्ये कापल्यानंतर जवळजवळ 1/2 इंच इकडे कटाई करायची. हे पहा, 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडं जास्त. पहा, हा गाला. आता त्याच्यामध्ये जी पट्टी येणार आहे ती पट्टी मी आता तिला चिटकवणार आहे. ही जवळजवळ 11-11.5 इंचची पट्टी घ्यायची. ही पट्टी 11-11.5 इंचची घ्यायची. हिला थोडी नॉर्मल कटिंग करून घ्यायची, नॉर्मल कटाई करायची. या पट्टीला आपण नॉर्मल सरळ कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण या पट्टीला व्ही आकार द्यायचा आहे. व्ही आकार, या प्रकारे व्ही आकार दिला तर ही पट्टी जवळजवळ या प्रकारे सेट होईल. हे पहा. तर आता पुढील आपण चिटकवणार आहोत. आणि स्टँड पट्टी कशी काढायची. आता हा कपडा एक सीधा आणि उलटा 2 बाजू असतात. 2 बाजू आहेत. हे पहा, सुरुवातीला आपण प्रेस मारून घ्यायची. त्यानंतर त्याला आपण या प्रकाराने चिटकवणार आहोत. पहा, त्याला आपण या प्रकारे इकडून चिटकवणार आहोत. पहा, कारण सुरुवातीला कापड आपल्याला पाहावं लागतं की कमी आहे की जास्त आहे, मीडियम आहे. हे पहा, आपण या ठिकाणी याला चिटकवलेलं आहे. समोरची पट्टी चिटकून गेलेली आहे. त्यानंतर याला आपण कटिंग करून घ्यायची. ते कापड वेगळा काढून घ्यायचा. याला आपण बरोबर मारून घ्यायची प्रेस, म्हणजे कुठे निघायला नको. या प्रकारे आपण हे चिटकवलेलं आहे. वरून देखील आपण त्याला प्रेस फिरवून घ्यायची. कापड व्यवस्थित करून घ्यायचा या प्रकारे. आता आपण स्टँड पट्टी कशी काढणार आहोत. स्टँड पट्टी, नेहरू शर्टची जी स्टँड पट्टी आहे ती आता आपण पाहणार आहोत. जवळजवळ 14.5 इंचची आपण स्टँड पट्टी काढणार आहोत. 36 छातीला 14.5 इंचची आपण स्टँड पट्टी काढणार आहोत. तर ही आपण स्टँड पट्टी अशी काढणार आहोत. जवळजवळ या ठिकाणी आपण 1 किंवा 1.25 इंच घ्यायची. या ठिकाणी आपण 1.25 इंचची रेग्युलर पट्टी घ्यायची. या ठिकाणी 1.25 पर्यंत इथपर्यंत निशाण मारायचा. हे पहा, जवळजवळ 1.5 इंच पर्यंत आपण तो निशाण मारायचा. हे पहा, 1.5 इंच पर्यंत. हे 1.5 इंच आहे आणि इकडून 1.25 इंचची आपण कटिंग करायची असते. पहा, हे 1.25 इंच घ्यायचं. त्यानंतर नॉर्मल आपण त्याला क्रॉस करायचा 1.5 पासून. हे 1.5 इंच अंतर आहे. हे 1.25 इंच या प्रकारे आपण त्याला कटिंग करायचं आहे. पहा, आता हे आम्ही सदैव कायम नेहमी बिना निशाण
करण्याचे कटिंग करत असतो. पहा 1.5 इंचापासून हे आपण क्रॉस घ्यायचे आहे. पहा ही झाली एक पट्टी. आता इकडची जी बाजू आहे ती पहा, या प्रकारे त्याला आपण सेम काटायचं असतं. ही जी पट्टी आहे ती सेम काटायची असते आणि या प्रकारे त्याला क्रॉस निशाण मारून द्यायचं असतं. झाली. हे पहा, तर त्याला आपण आता चिटकवणार आहोत. आता चिटकवताना त्याला आपण कापड खूप कडक कपडा आहे आणि 3 इंचचा या शर्टाला कप आहे. नेहरू शर्ट आहे पण 3 इंचाचा त्याला कप आहे, म्हणून 3 इंचचा कप 36 छातीला 3 इंचाचा आहे. इकडून 3 इंच आहे पण जवळजवळ 8.5 इंचची 8.5 म्हणजे जवळजवळ 17 इंच येतं. 17 मध्ये 2 बसतील. 17 इंच मध्ये हे 2 कप बसलेले आहेत. हे पहा, हे 17 इंच मध्ये 8.5 इंचवर 2 कप झालेत आणि हे कप चौकोनी असतात. प्रेस देखील चालू आहे. हे आपण कटिंग केलेले आहे आणि चिटकवून झालेलं आहे. आता आपण कप कसे चिटकवणार ते पहा. सुरुवातीला कापड उलटा ठेवायचा. हा उलटा आहे. या प्रकारे आपण इकडून कटाई त्याला चिटकवणार आहोत. या प्रकारे त्याला आपण चिटकवायचं आहे. प्रेस थोडी कडक पाहिजे. मित्रांनो, काहीही गरज पडली तरी आपण आमच्याशी संपर्क साधावा किंवा कमेंटमध्ये आम्हाला काही सांगावं की काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा आमचाही प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे काही वेळेला आम्हाला क्षमा करा मित्रांनो. आमच्या इथं कारागीर असतात म्हणून मी काही बोलू शकत नाही आणि न बोलल्याचेच व्हिडिओ जास्त आहेत. फक्त कटिंगचे व्हिडिओ आहेत. मित्रांनो, काहीही गरज पडल्यास आम्हाला आपण कमेंटमध्ये सांगावे की तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला काही मदत पाहिजे कटिंगविषयी म्हणा, पॅन्ट शर्टविषयी, तर आम्ही तुमची मदत करू. मित्रांनो, काही गरज पडली तरी आम्हाला आपण कमेंटमधून संपर्क साधावा. हे झाले कप. आता जे पुढील शर्ट आहे ते आपण या पुढील व्हिडिओमध्ये कसं बनवायचे किंवा कसं तयार करायचं ते पाहणार आहोत.